नमस्कार, मी अलकाच रेसिपीमध्ये आज तुम्हाला तिखट शंकरपाळ्या हा पदार्थ बनवून दाखवणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य अर्धा किलो मी हा मैदा घेतलेला आहे आणि मैद्यामध्ये मी आता हा ओवा टाकत आहे. ओवा आपण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त किती टाकू शकता. मी आता हे 1 चमचा हा ओवा ह्याच्यात घातलाय. आता त्यात मी माझ्या आवडीनुसार मी जिरं टाकत आहे. जिरं ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता हे लाल मिरची पावडर मी टाकते. तिखटपणा ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. मी हे 1 वाटी लाल तिखट घातलंय. चवीनुसार मीठ घालत आहे. आता हे सगळं मिश्रण मी एकत्र करते. सगळीकडे नीट व्यवस्थित पीठ मिक्स झालं पाहिजे. मैदा, ओवा, जिरं, सगळं लाल तिखट, नाहीतर एखाद्या ठिकाणी पांढरा पीठ दिसू शकतं, राहू शकतं. म्हणून मी हे नीट कालवून घेत आहे. आता मी त्यात पाणी टाकून हा पिठाचा गोळा नीट कणिक भिजवून घेतलेला आहे आणि हा पिठाचा गोळा अगदी पातळही नाही आणि घट्टही नाही. आता हाताला चिकट लागेल इथपर्यंतच भिजवून घ्यायचं आहे. आणि त्यात मी आता हे तेल घालत आहे. तेल घातल्याने जरा त्याचा चिकटपणा थोडा कमी होतो. त्यामुळे मी आता तेल घालून याला नीट व्यवस्थित मळून घेते. तेलही जास्त घालू नये. पिठाचा आपला चिकटपणा पण कमी होण्यासाठीच फक्त तेल घालायचं आहे. आता हे पीठ मी नीट व्यवस्थित मळून घेते. हा असा आपला पिठाचा गोळा आता नीट व्यवस्थित मळून झाला आहे. ते बघा आता कसं ते जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही आहे. आता हे मी जे असे गोळे करून घेते लाटण्यासाठी. जास्त मोठा गोळा घ्यायचा नाहीये, छोटाच गोळा घ्यायचा आहे. आपली पोळी पातळ लाटून झाली पाहिजे, जाड लाटायची नाहीये पोळी. आता हे त्याच्यावर मी सुकं पीठ टाकलंय आणि नीट व्यवस्थित लाटून घेणार आहे. पीठ पण आपण जास्त घालू नये. सुकं पीठ थोडंसंच लाटण्यापुरती आपलं नीट पोळी लाटून झाली पाहिजे इतकंच घालायचं आहे आणि नीट व्यवस्थित पोळी लाटून घ्यायची आहे. पोळी आपली पातळ लाटून झाली पाहिजे, जास्त जाड ठेवू नये, नाहीतर त्या शंकरपाळ्या आपल्या कुरकुरीत होणार नाहीयेत आणि कडकही होणार नाहीत. ही पहा आपली पोळी कितपत मी पातळ लाटली आहे. ती बघा इतपतच पातळ लाटून घ्यायची आहे आणि आता त्याच्या मी नीट व्यवस्थित शंकरपाळा पाडून घेते. शंकरपाळी पाडताना आपण घाई करू नये. एकाच आकारच्या येण्यासाठी नीट व्यवस्थित अलगद आपण कात्रीने त्याच्या लाईन्स आधी पाडून घ्यायच्या. आता ह्या मी कात्रीने कापून घेतल्यात आणि ते शंकरपाळ्या मी आता ताटात एक एक करून मोकळा केल्यात. कारण ते एकावर एक टाकलं तर चिकटण्याची शक्यता असते आणि मग त्याचा गोळा होऊन जाईल. आणि आता मी एक एक करून या तेलात सोडलंय.
आता या शंकरपाळ्या मी नीट व्यवस्थित तळून घेते. आता ह्या शंकरपाळ्या मी उलट्या सुलट्या फिरून आता आपल्या त्यात तळून झाल्यात आणि आता मी त्याचं तेल निथळून काढून घेते. ब्राऊन रंगाच्या होईपर्यंत आपण या नीट तळून व्यवस्थित कुरकुरीत तळून घ्यायच्या. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असल्यास तुम्ही लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.